नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात, या विशेष संवादामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा कार्यक्रम खरंच खूप विशेष असणार आहे. याचं कारण आहे, आपल्यासोबत आहे टीम झापूक झुपूक आणि सूरज चव्हाण. खरं तर केदार सर इतकी वर्ष काम करत आहे, पण ज्या पद्धतीनं ह्यांनी हा बॅटिंग करतोय सध्या, ती खूप खतरनाक आहे. म्हणजे म्हणजे आता झाली आता 32 वर्ष मी काम करतोय नाटक, सिरियल आणि सिनेमा. पण एक एक मला एक कॅरेक्टर सापडलं बिग बॉसमध्ये आणि त्या कॅरेक्टरला आज मोठ्या पडद्यावर 25 एप्रिलला लोक बघतील याचा आनंद पण आहे. आणि आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक एक्स फॅक्टर असतो ना, प्रत्येक माणसामध्ये असतो तो. मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक सुपर हिरो असतो आणि तो सुपर हिरोचा जो एक लक्षण आहे ते एक लक्षण सूरजमध्ये आहे. अच्छा, पण मी तेच विचारणार होतो की बिग बॉसच्या आधी कदाचित तुमचा सूरजशी कधी संबंध पण आला नसेल, अजिबातच कधी पाहिलंही नसेल. मी इतर रील्स पण त्याचे बघितले. हां, तेच. पण काय असं जाणवलं त्या 70 दिवसांमध्ये की त्याला घेऊन आपण एक सिनेमा करायला हवा आणि ह्याच्यात एक स्पार्क आहे, ह्याच्यामध्ये एक एक्स फॅक्टर आहे. काय जाणवलं असं? नाही, 70 दिवसांमध्ये नाही, अगदीच पहिल्या 2-3 आठवड्यामध्येच ती गोष्ट जाणवली. मला एक कॅरेक्टर दिसलं. जसं मला सही रे सही हे नाटकामध्ये भरत जाधवला घेतल्यानंतर मला 4 कॅरेक्टर्स दिसले आणि ते सही रे सही आजही हाऊसफुल सुरू आहे. किंवा बाईपण भारी देवा हे वैशाली नाईकने लिहिलेली कथा माझ्याकडे आली तेव्हा मला ते 6 कॅरेक्टर्स दिसले आणि मग त्याचं कास्टिंग झालं. मग रोहिणीताई होती, वंदनाताई होती असे. आणि त्या सिनेमाचं काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. इट वॉज अ ब्लॉकबस्टर हिट फॉर 2023. आणि इतिहासामधलं मला वाटतं की सेकंड फिल्म, सैराट नंतरची सेकंड फिल्म. पण या ह्याच्यामध्ये पण ती गोष्ट माझ्याकडे होती, पण मला ती गोष्ट मांडताना ना खूप 2004-05 साली मला ती गोष्ट सुचली होती, पण फ्लॅट गोष्ट झाली असती ती. मला ते कॅरेक्टर जे आहे ते सापडत नव्हतं आणि ते कॅरेक्टर मला बिग बॉसमध्ये सूरजच्या रूपाने सापडलं. पण ते कॅरेक्टर सापडणं आणि कॅरेक्टर मांडणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. अगदी बरोबर. नक्कीच. आणि सूरज, मग काय वाटतंय, कसं वाटतंय हिरो झाल्यानंतर? आज खूप आनंद होतोय की आता 2 दिवस राहिलेत माझं झापूक झुपूक पिक्चर अख्ख्या महाराष्ट्राला येड लावणार नाही आणि झापूक झुपूक सुपर डुपर हिट आहे आणि अख्ख्या थिएटरला लागणार नाही. तर मी माझ्या फॅनला एकच सांगन, तुमचा सूरज भाऊ लय आनंदात आहे आणि तुम्ही आत्ता बुक करा तिकीट आणि थिएटर गज फुल भरा, एन्जॉय करा फॅमिलीवर. वा केदार, पण हा जो कॉन्फिडन्स त्याचा आहे तो आपल्यालाही एनर्जी देत असेल ना? नाही, कॉन्फिडन्स तर आहेच, पण बरोबरीने त्याची नितळता आहे. तो ग्रामीण भागातून येतो म्हटल्यानंतर ते अस्सलपणा असतो ना मातीतला, तो मातीतला अस्सलपणा त्याच्यामध्ये होता आणि तेच कॅरेक्टर झापूक झुपूकमध्ये मला पाहिजे होतं. पण विनोद, हा सगळा प्रोसेस अख्खाच्या अख्खा सिनेमाचा हा अत्यंत कठीण होता. कारण काय आहे की त्याला एक कॅरेक्टर म्हणून मी बघितलं. एक्झॅक्टली. त्याच्यातला इनोसन्स मला आवडला, पण त्याच्याबरोबर काम करणं हे माझ्यासहित माझ्या सगळ्या क्रूला पण अत्यंत आव्हानात्मक होतं. म्हणजे काय आहे की ना, सूरज एक रील स्टार म्हणून लोकांना माहिती आहे. बरोबर. त्याच्यातला कलावंत तो एक 40-50 सेकंदमध्ये तुम्हाला दिसतो, पण त्याबरोबरीने तेव्हा जेव्हा त्याला 2 तास, 2.25 तास मांडायचा. आज तू बघशील तर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने त्याचं कौतुक करणारी लोक आहेत, त्याला हेट करणारी पण लोक आहेत. पण त्या हेट करणाऱ्या लोकांना अजूनही कळत नाहीये की जर मी बाईपण भारी देवा शेवटचा सिनेमा करतोय, तर मग मी झापूक झुपूक करताना मी सूरजची निवड केली म्हणजे मला काहीतरी तर विचार असेल. अगदी. कारण काय जबाबदारीची जाणीव असते. आपला एक सिनेमा याच्या अगोदरचा सुपर डुपर हिट झालेला आहे आणि मग मी अशा लोकांबरोबर काम करायचं का मी सगळ्या सेटल लोकांबरोबर काम करायचं? तर मग माझ्यातलं एक आव्हान तर मला पाहिजे ना. इतकी वर्ष मी काम करतोय, तर आपल्याला असं वाटतं ना कधी कधी आपल्याला आता येतं रे सगळं, तेव्हाच आपल्याला ना सेल्फ टेस्ट करण्याची गरज असते. वा. मला काय येतं, हे मला काय येतं हा प्रश्न आहे ना जो पडला होता ना, तो झापूक झुपूकच्या निमित्ताने त्याचं उत्तर मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मला खरं तर हेच वाटलं होतं की म्हणजे आपल्याला सूरज चव्हाण मांडायचं आहे, त्यांनी गोष्ट सांगितली पाहिजे, सिनेमाची गोष्ट त्यांनी सांगितली पाहिजे, सिनेमातलं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलं पाहिजे, पण कुठेही सूरज चव्हाण हरवून न देता. हे सगळ्यात मोठं चॅलेंज असेल. नाही, चॅलेंज हे पण होतं की काय, तो त्याच्यातला USP खूप गोड आहे, तो त्याचा इनोसन्स खूप गोड आहे. त्याच्या बरोबरीने टेक्निकल नॉलेज नाही आहे. बरोबर. म्हणजे आता मार्कवर येणं हे अत्यंत कठीण आहे. किती हालचाल करायची, कारण कॅमेरा आहे, त्याचा फोकस इकडे तिकडे जात असतो. बरोबर. या सगळ्या टेक्निक्स त्याला सांगणं
हे मी सांगतोय आणि तो ते आत्मसात करून काम करतोय. म्हणजे मी सांगतोच आहे कारण माझा अनुभव इतक्या वर्षांचा आहे, पण हे सगळं ग्रास्प करून काम करणं हे पण अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलं. Exactly. या बरोबरीने मी ना ॲज अन ॲक्टर म्हणून जगलो याच्याबरोबर. वा. कारण काय आहे की 30 दिवसाच्या शूटिंगमध्ये आम्ही पहिल्या दिवशी पहिला सीन करतो, 28वा करतो, 52वा करतो, 104वा करतो. आता ह्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. हा त्या कॅरेक्टरचा ग्राफ कसा विचार करेल? हो हो. हा ग्राफ कम्प्लिटली मी माझ्या डोक्यामध्ये विचार करून ठेवला होता की हे कॅरेक्टर पहिल्या सीनमध्ये कसं वागेल, 28व्या सीनमध्ये कसं वागेल, 52ला कसं वागेल आणि 104ला कसं वागेल. बापरे. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. बट ना हे सगळं मी करू शकलो, ती माझ्या टीममुळे करू शकलो. एकटा केदारशी तर काही नाही करू शकत. हां, मी एकांकिका स्पर्धेमध्ये नवीन नवीन कलावंतांना घडवण्याचं काम केलेलं आहे. आज 2093 साली मी एकांकिका वगैरे बसवायचो. आज 2025 साली पण मी एक एकांकिका बसवण्याचाच मला एक अनुभव मिळाला. आणि त्याबरोबरीने सगळ्या कास्टचं पण कौतुक आहे. सूरजला कुठेही त्याचा रॉनेस सोडू न देता त्याला शिकवण्याच्या भानगडीत नाही पडले. उलट त्याला आत्मसात करून आपलं काम कसं चांगलं होईल याचा विचार करून सगळ्यांनी काम केलेलं आहे. वा वा वा, क्या बात आहे. सूरज, दादा एवढं तुझ्याबद्दल सांगतायत, सेटवर कसं होतं वातावरण, काय सांगशील, कसं स्क्रिप्ट कसं पाठ करायचं असतो? क्लिप मला वाचा येत नाही ना, त्यामुळे मी वाचलं नाही. सर म्हणायचं तुझ्या ह्याने बोल, तो कसा बोलू शकतोय सांग मला. मग मी बोललं की सर म्हणायचं ओके का, मी सरांना म्हणायचं ओके का, ही चालतंय का तुम्हाला? तर सर म्हणायचं हा चालतंय, भारी झालंय, हीच तुझ्या आवाजात बोल जोरात, मला पाहिजे ती दे, मी द्यायचो. कुठला डायलॉग पाठ आहे का तुझा? आता डायलॉग इथं नाही पाठ. बर. जुई, सूरज सोबत तुझा अनुभव कसा होता? आणि जसं केदारदाने आता सांगितलं की त्याला पूरक आपण राहणं, या सगळ्या गोष्टींबद्दल सर म्हणाले तसंच आव्हानात्मक नक्कीच होतं. कारण जनरली एक प्रोसेस असते जी आपण फॉलो करतो, की बऱ्याचदा वर्कशॉप्समध्ये सुद्धा आपण वाचन करतो त्या स्क्रिप्टचं. तर हे अशी प्रोसेस आमची झाली नव्हती. खूप वेगळा अनुभव होता. पण म्हणजे सरांनी आधीपासून सांगितलेलं की सूरजचा जो रॉनेस आहे तो आपल्याला त्याबरोबरीने तुम्ही पण तितकेच त्याच्यासमोर खरी आणि नॅचरल वाटला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ओव्हर प्रिपेअर होऊन येऊ नका. म्हणजे सरांनी प्रेपरेशनसाठी आम्हाला हे सांगितलेलं की तुम्ही तुमच्या कॅरेक्टरचा अभ्यास करा, स्क्रिप्ट खूप वेळा वाचा, पण कुठेच मग आता या सीनला मी हे असं करून येणार आहे हे कुठेही ठरवू नका. तर आय थिंक सरांनी खूप क्लॅरिटीने आम्हाला समजवलेलं. आणि तिथे सेटवरती गेल्यानंतर सरही इतकं छान समजवायचं की म्हणजे तशी आमची सूरजबरोबर रिहर्सल होत जरी नसली तरी आम्हाला माहिती असायचं की आम्हाला काय करायचं आहे आणि ते सूरजलाही माहीत होतं. त्याच्यामुळे तो सीन ऑनेस्टली मी जे म्हणते की खूप वेगळा अनुभव होता तो यामुळे होता कारण ते सीन्स खूप वेगळे झालेत. म्हणजे खूप रॉ झालेत, खूप स्पॉन्टेनियस झालेत, जी या फिल्मची गरज होती. आणि सूरजबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता. तो माणूस म्हणूनही खूप छान आहे. आणि सेटवरही मला असं वाटतं की आम्ही छान एकमेकांना समजून घेतलं आणि ती मैत्री झाली. त्यामुळे कारण या फिल्मसाठी आमच्या दोघांची केमिस्ट्री छान दिसणे खूप गरजेचं होतं. तर येस, ती केमिस्ट्री दिसली आहे. तू काय सांगशील जुईबद्दल? बरं काम करून मला बी बरं वाटलंय. ती पहिल्यांदा 2-3 पिक्चर केल्या, 3 लय पिक्चर केल्या सर म्हणतात ना. मग म्हणजे बॉन्डिंग एवढं आमचं झालं नव्हतं, पण ती सर म्हणलं आता हिरोईन आहे तुझी बोल. मग काय बोललंस तू तिच्याशी हिरोईन मी म्हणून? डायलॉग बिंदास बोलतो, मी नाही भेट. हा हा, म्हणजे कसं असतं बिंदास बोललं ना तर डेलिंग केली तर अख्खा होतं ना. बरोबर. मग तिथं मितलं झालो, मग आम्ही बरोबर काम केलं सोबत. अच्छा. पण ट्रेलर मधला जो पहिला डायलॉग आहे की हा कोण, हा कुठून आलाय, हे ठरवून केलेला आहे तो ट्रेलर मधले वाक्य? काय आहे की ना, एक रील स्टार जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये येतो तर असंख्य प्रश्न पडू शकतात आणि ते स्वाभाविक आहे. पण ना आपलं क्षेत्र असं आहे ना की इथे कुठल्या वर्गाची मक्तेदारी नाही रे. यांनी यायचं, त्यांनी यायचं नाही, यांनी काम करायचं. माझं काय म्हणणं आहे की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. आज तू ABP माझामध्ये मी इतकी वर्ष तुला बघतोय, पण ही ABP माझानी ती एक संधी दिली आणि त्याच्यानंतर एक ग्रो झाला ना माणूस. बरोबर. आज रील, आता ह्याला रील करतोय म्हणून मी सिनेमात घेतोय, पण मेहनत तर तेवढीच करावी लागणार ना. एक्झॅक्टली. मला पण एक भान आहे ना की 40 सेकंदाचे रील आणि 2.25 तासाचा सिनेमा. माझं नेहमी त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर असं होतं ना की एकदा थिएटरमध्ये या. काय हवंय आज सर्वसामान्य माणसाला तिकीट काढल्यानंतर काय हवंय?
तर लोकांना ना त्या पैशांची वसुली हवी. एक्झॅक्टली. कारण काय आहे की OTTचं माध्यम आहे, सॅटेलाईटचं माध्यम आहे. प्रत्येक मराठी सिनेमा आल्यानंतर लोकांचं एक ठरलेलं असतं, हा सिनेमा ना आता येईल ना टी व्हीवर तेव्हा बघू. पण जी भव्यता आज सलमान खान, शाहरुख खान, या अक्षय कुमार यांचे सिनेमे बघायला आपण जे तिकीट काढून जातो, ती भव्यता आणि त्या पद्धतीची स्टोरी लाईन, कथा आणि त्या पद्धतीचे कॅरेक्टर्स आज आपण मराठीमध्ये दिले तर येतील हे, याचा विश्वास झापूक झुपूक निर्माण करून देईल. वा. पण मला एक गोष्ट सांग की कुठे एक 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 निराशा, एक चीड होती की आता हे जे तुझ्या ह्याच्यातून येत आहे? नाही नाही नाही, अजिबात अजिबात नाही. कारण काय माहिती ना, त्यांना चेहरे नाही आहेत. जे बोलतात त्यांना चेहरे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, माझ्या आजोबांचे चांगले संस्कार आहेत. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की ना, आपण खूप बडबड करण्यापेक्षा आणि त्यांना उत्तरं देण्यापेक्षा ना, आपण काम करावं, कामाने आपण बोलूया. येस. आणि मागच्या सिनेमाने ते उत्तर खरंच दिलंय. म्हणजे विनोद, मी सैरेसही केले, मी श्रीमंत दामोदरपंत केले, मी अगबाई अरेच्या, जत्रा, महाराष्ट्र शाहीर ते बाईपणपर्यंत प्रवास केलेला आहे. हा मी कोणामुळे केला? बरोबर. हा मी रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे केला. त्या रसिकांना एवढी खात्री होती की केदार शिंदेची ही गोष्ट येते ना, म्हणजे यांनी मन लावून काम केलेलं आहे आणि इथे आपल्याला एंटरटेनमेंट मिळणार आहे. बरोबर. आज मी तेच सांगतो ना. म्हणजे आज सूरज मी बिग बॉसमधून त्याला इथे घेतलेलं आहे. तसं एक बिग बॉसमधलं आमच्या रितेश भाऊंचं डायलॉग होतं ना, की सूरजला मी घेतलंय पण नाराज नाही करणार. क्या बात आहे. तर मी नाराज नाही करणार लोकांना आणि वचन देतो याचं. कारण काय आहे की एकदा तिकीट करून आतमध्ये या, मला गॅरंटी आहे की पुढच्या 25 लोकांना सांगण्याची ताकद या झापूक झुपूकमध्ये आणि या सगळ्या टीममध्ये आहे. वा. सूरज, मला सांग, तुझा म्हणजे सर ज्या पद्धतीनं केदारदादांना कॉन्फिडन्स आहे की सिनेमा 100% चांगला झाला आणि अर्थात त्याचा तुझ्यावरती पण खूप विश्वास आहे. तुला असं कधी टेन्शन, प्रेशर वगैरे आलं होतं काय की सरांनी इतका विश्वास टाकला, एवढी मोठी फिल्म दिली आहे, साक्षात रितेश दादा तुझ्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चला आला होता, तुला कधी प्रेशर म्हणजे हे येतं, टेन्शन येतं? टेन्शन कधी येत नाही, कारण पिक्चरच क्वालिटी केलाय सरांनी आणि काम बी मस्त करून घेतलंय. आणि जुई परत हेमंत परत इन नदीन आमची मित्र चांगली बॉल्डिंग झाले म्हणून पिक्चर आज थिएटरला येतोय. भारी क्वालिटी, नाद नाही करायचा. आणि माझी सूरज विल म्हणजे काय सूरजची टीम बी माझी. अच्छा, तुझं कॅरेक्टर काय काय करतोस त्या सिनेमात तू? आता कॅरेक्टर तर मला झापूक झुपूक 25 एप्रिललाच करणार. हे मात्र शिकला येतो व्यवस्थित. नाही, मला काय आनंद होतो माहिती ना, की मी जेव्हा बिग बॉसमध्ये पहिल्यांदा जेव्हा त्याला भेटलो तेव्हा एकदम शांत, अजिबात नाही घाबरणारा मुलगा आज या स्टेजपर्यंत आलाय की या इथे मुलाखती देऊ लागलाय. म्हणजे गावखेड्यातली मुलं हे दरवाजा ओपन करेल महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना. माझं म्हणणं आहे की मी मगाशी म्हटलं ना की ते प्रस्थापितांची गोष्ट होता कामा नये कला ही गावखेड्यातून येणारा ही कलावंत. आज सूरज आहे ना, हे एक ना उदाहरण बनेल या निमित्ताने की तुम्ही तुमच्यामध्ये एक स्पार्क असेल आणि तुम्ही जर कष्ट करण्याची तयारी करणार असाल तर आपण कुठल्याही गावात असू, नक्की या स्टेजपर्यंत आपण येऊ शकतो आणि या मोठ्या पडद्यावर आपण दिसू शकतो. वा. अगदी सूरजच नाही, भरत असेल, अंकुश असेल, तू ज्या पद्धतीने लोकांना. नाही, मला नेहमी हा प्रश्न विचारतात आणि मला ना खूप प्रामाणिकपणे उत्तर द्यावंसं वाटतं. माझे खूप चांगले मित्र आहेत दोघंही, भरत जाधव आणि अंकुश चौधरी. पण ना मी त्यांना संधी दिली नाही आहे. मला कधी कधी प्रकर्षाने जाणवतं त्यांनी पण मला संधी दिली आहे. दॅट वॉज अ गिव्ह अँड टेक. आणि ना कलावंतामध्ये आणि दिग्दर्शकामध्ये ते गिव्ह अँड टेक असायला पाहिजे, तरच ना ती कला आणि ती जी काय प्रोजेक्ट आपण करतो किंवा जी काय कलाकृती करतो ती बहरते. आज सहिरेसईमध्ये मी जे काही दिलं आहे आणि अंकुशनी माझ्याबरोबर ज्या मदतीने काम केलं आहे आणि भरत आज जर परफॉर्म करतोय आणि जो आनंद लोकांना मिळतोय तो 100% आनंद ना झापूक झुपूकला मिळेल. वा. तो एक तिकीट काढून आलेला माणूस ना नाराज होऊन जाणार नाही, मी सांगतो तुला. इतका आनंद होणार नाही ना त्यांना. फायटिंग आहे, कॉमेडी आहे आणि इतकी धमाल केली ना की तुम्ही पिक्चर बघितला ना तुम्ही खुश होऊनच बाहेर जाणार. वा. तू फायटिंग केलीस? फाईट केली ना ती करणार नाही 25 एप्रिलला. अरे सगळं 25 एप्रिलला आहे मला मान्य आहे, पण कशी केलीस फायटिंग? फायटिंग म्हणजे सोपी नसते ती. शिकवायला होतं, फायटरला एक शिकवाय होतं, त्याचं सारखं हसा यायचं. राज शिंदे म्हणून त्यांचं लय हसा यायचं. त्यांचा एक डोळ्याला का हसायचा, ती सारखं बोललं ना अख्ख्या आमची सिटिंगची टीमच हसायची. म्हणजे इतकं हसवायचं ते. अच्छा, पण तसंही तुला फायटिंग वेटिंग तू गावात मला ओरिजिनल फाईट हे तर माहितीच आहे ना, बुक्कीट टेंगुळ.
मला किती बी हाना पण मी एकच देणार, म्हणजे मला तसं आहे अच्छा, पहिल्यापासून. त्यात पण तसंच केलंस का तू? नाही खोटी फाईट आहे ती, खरी नाही. हा, तू काहीतरी बोलत होतीस. नाही मी तेच म्हणत होते की प्रॉपर फॅमिली एंटरटेनर आहे. तर आम्ही जसं म्हणतो तसं एकदा तुम्ही या चित्रपटगृहामध्ये वी आर व्हेरी शुअर की तुम्ही एंटरटेन होऊन आणि पैसा वसूल होऊनच तुम्ही प्रेक्षालयातून बाहेर पडाल. अच्छा, तुझ्या मूवीबद्दल सांग ना, कारण सुरेश काय सांगत नाही, सगळं 25 एप्रिलसाठी राखून ठेवलंय त्यांनी. माझी नारायणी पंजाबराव मोहिते ही भूमिका आहे. तर ती एका पॉलिटिशियनची मुलगी आहे. ही आपल्याला टीजरवरून कळलंच होतं. तिचे वडीलही म्हणतात की नारायणी हा माझा माज आहे आणि हाच माज माझी ओळख आहे. तर असं काहीतरी वडिलांचं प्रेम, त्यांचा एक दरारा जो आहे गावात, आणि ती आता इथे बाहेरून शिकून आली आणि आता शिक्षिका म्हणून या गावात शिकवते. आणि तिला मदतीला ती सूरजला घेते, हे आपल्याला कळलंच आहे ट्रेलरमधून. तर ती म्हणते की मी नाही शिकवणार, हा शिकवणार. तर आता ह्याला येत नाही लिहिता असं, हा कसं शिकवणार? तर ही जी एक म्हणजे जी मजा आहे यामधली, की हे कसं नक्की जुळून येणार आहे आणि मग त्यातून घडणारी लव्ह स्टोरी काय आहे. तर हे सगळं बघायला मिळणार आहे 25 एप्रिलला. 2 दिवस लागले. येस, 2च दिवस राहिलेत. रोमॅन्टिक सीन करताना वगैरे लाजला नाहीस तू? बरं, ताई म्हणायचंच तिला सेटवरती? नाही चालत नाही, नाही. केलं मला. मी भाऊ म्हटलेलं पण चालत नाही त्याला. हो का? अच्छा, बर, प्रगती आहे, खरंच प्रगती आहे. आता ते आमचं वाजीव दादा हल्दीचं गाणं आलंय ना, त्याला 2 दिवस नाचत होतं, माझं अंग दुखत होतं, इतकं मला सण होत नव्हतं. त्याला बाम लावला तर ते दुखतच होतं, पण मी थांबलो नाही. सिटिंग चालू होती, मी म्हणलं आता काय थांबायचं नाही, असं जोरात नाचायचं, एन्जॉय केला. लय गाणं असं वायलंच केलंय. तुला लक्षात राहिलेला सीन कुठला? काय हा डान्सच लक्षात राहिलेला सीन कुठला, की वाटलं की आता आपण कसं करणार? लागायचा सीन लय अलगाव होता माझ्यासाठी, सोपं नव्हतं ते. म्हणजे मनात नाही आणायचं, मन तुटलंय आणि आतून आणायचंय, ती सोपं नाही ना एवढं. ती लय अलगाव होता आणि 2-3 अजून सीन आहेत, ती लय अलगाव होता माझ्यासाठी. सीन मध्ये रडणं कठीण आहे, पण खऱ्या आयुष्यात रडतोस का तू? रडू येतो सीन तुला? मध्ये नाही, खरंच लढलोय, खोटं नाही. हो हो. मग काय ग्लिसरीन वगैरे नाही. तसलं नाही दिलं मला काय. काय सांगतो? ते तसलं ते काय आग होते डोळे, तसलं काय नाही. मनात नाही, म्हणजे डोलं भरून आलतं माझं, मन दुखलं केली की डोळ्यात नाही पाहणं. काय विचार केलास तू? कसं झालं? सरांनी कारण सांगितलं तुझ्या आयुष्यात काय घडलंय ते आठव आणि येऊ दे डोळ्यात नाही पाहणे, मग तसंच झालं. त्या सीन बद्दल सांगा ना. काय आहे ना की टेक्निक्स नाही आहेत ना. मी रोहिणीताई आणि वंदनाताई बरोबर बाई पण भारी देवामध्ये काम केलं होतं. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट सांगतो. शेवटी त्या दोघीजणी भेटतात आणि वंदुताई दरवाजाच्या इकडे येते आणि ती जाते आणि डायरेक्ट कुशीत जाऊन रडते आणि ना ते वेगवेगळ्या अँगलनी घेत होतो. त्यामुळे त्या कुशीत गेल्या की दोघी ना इतकं रडायच्या. मी कट म्हटलं ना, आणि मी काही करत होतो कारण तो फ्लो बघत जायला, पण कट म्हटलं ना की सरळ व्हायच्या अशा, मग एकमेकांशी बोलायच्या. हां चला रोल परत. आणि म्हणजे हे जे टेक्निक्स आहेत हे ना करून येतं. बरोबर. हे आईच्या पोटातून शिकून केदार शिंदे पण दिग्दर्शक नाही झाला. हे कदाचित त्याला अजून पुढच्या 10, 15, 20 पिक्चर नंतर ही गोष्ट कळेलही, पण या क्षणी त्याला काय कळतं आणि त्याला काय समजतं त्याप्रमाणे करायचं असतं. म्हणजे काय असतं ना की आपण शाळेमध्ये आपल्या मुलाला जेव्हा पाठवतो ना, तेव्हा तो 10वीच्या सगळ्या परीक्षा देऊनच पहिल्या दिवशी बाहेर यावा असं नसतं ना. बरोबर. आता आपण पहिल्या दिवशी जेव्हा शाळेत पाठवतो तेव्हा जे शिक्षक त्याला शिकवतो ना ते खूप सहज, सोपं आणि त्याला रिलेट होईल असं शिकवतो. बरोबर. आणि हा जो अस्सलपणा आहे ना, हा भावतो ना लोकांना. आज थिएटरमध्ये जेव्हा लोक येतील आणि ती गोष्ट जेव्हा त्यांच्यासमोर घडत जाईल ना आणि त्या कॅरेक्टरबरोबर जेव्हा लोक आतमध्ये शिरतील ना, तेव्हा ते रिलेट होईल. त्यामुळे ना याचं सगळं जी गोष्ट आहे ना ही अस्सल होती आणि म्हणूनच मला टेन्शन होतं बाकी सगळ्या कलावंतांचं. कारण ना अस्सल जेव्हा काम करतो आणि त्याच्या बरोबरीने आपण ॲक्टर्स घेतो तेव्हा ना ते ॲक्टिंग करायला लागले ना तर सगळं चित्र बिघडतं. पण दे ऑल आर ब्रिलियंट. म्हणजे मी खूप नवीन पिढी या निमित्ताने सिनेमा, आपल्याकडे एक ओरड आहे बघ ना, तेच चेहरे आता सिनेमामध्ये दिसायला लागले, पण आता एक नवीन पिढी जर येते तर मग आपण सगळ्यांनी ती बघण्याची गरज आहे. आणि मी परत सांगतो ना की एक जो विश्वास लोकांच्या मनामध्ये माझ्या कलाकृतींबद्दल आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे, यार विनोद गॅरंटेड सांगतो आपण विश्वासघात नाही करणार. एक शब्द त्या मुलाला दिला होता मी 7 ऑक्टोबर 2023 फिनालेच्या सेटवर.
असे शब्द देणारे अनेक रियालिटी शो झाले, पण कोणी त्याचा परिणाम नाही दाखवला. आज 7 ऑक्टोबर 2023 आणि 25 एप्रिल 2025, 2023 नाही 2024, 7 ऑक्टोबर आणि 2025, विदिन 6 months या मुलाला पडद्यावर बघायला मिळेल लोकांना. आणि मला गॅरंटी आहे की लोक खूप सिरियस असतात. गृहीत नाही धरायचं प्रेक्षकांना, ते खूप सिरियस असतात. त्यांना माहिती असतं की या माणसाने मला शब्द दिलाय आणि हा माणूस पुरा करतोय, त्याच्या मागे उभे राहतात. आज मराठी माणसांनी काय ना, मी मगाशी तेच सांगत होतो, हिंदी सिनेमाला आपण तिकीट काढतोय कारण तो आनंद देत आहे. आम्ही तो आनंद मराठी सिनेमामध्ये देतोय. या खात्री घ्या, मला गॅरंटी आहे पुढच्या 25 लोकांना तुम्हीच सांगाल. क्या बात आहे. खरं तर शब्द दिला होतास आणि तो पूर्ण होतोय. कुठेतरी तुझ्यावरती दडपण आहे का या गोष्टीचा? शब्द दिला म्हणून शब्द दिला म्हणून आणि आपण त्याला खरं उतरायचं आहे? नाही 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 नाही, अजिबात नाही. दडपण घेऊन काम करण्यात काय अर्थ नव्हता. बरोबर. म्हणजे ना, त्याचं प्रेशर कुठलं असायला पाहिजे याच्याकडून चांगलं काम करून घेणं. म्हणजे आज मला त्याचे सगळे लिमिटेशन्स माहिती असल्यामुळे या मुलाला मी कसा प्रेझेंट करतोय याच्यावर डोळे लोकांचे लागलेले असणार आहे. आणि मला त्या डोळ्यांची भीती जास्त वाटते. कारण काय आहे की तो जर करेक्ट असेल ना, सूरज जर करेक्ट असेल तर हे सगळं चित्र करेक्ट असेल याची गॅरंटी मला आहे. त्यामुळे मला आता खात्री आहे, कारण आम्ही फिल्म आता सगळ्यांनी बघितलेली आहे, मला खात्री आहे की सूरज करेक्ट आहे. 32 वर्षात काम केल्यानंतर, एवढ्या ॲक्टर्स बरोबर काम केल्यानंतर एवढ्या दिग्दर्शकाला कळणार नाही का की आपण इथे चुकलोय. आणि आपण प्रामाणिक राहायला पाहिजे. आपण लोकांना ना मूर्ख समजतो ना, तिथे घोळ होतो. आपण प्रेक्षकांना खूप शहाणे समजलं पाहिजे. ते मायबाप आहेत, त्यामुळे त्या मायबापांसमोर मी माझं लेकरू आणतोय. बघा, वा, त्यांना सगळं कळतंय, प्रत्येक गोष्ट त्यांना कळणार आहे. पण मगाचा तो त्याला त्या सीनबद्दल डोळ्यातनं पाणी आणायचं आहे. काय केलंस तू? काय केलंस? तो बसला होता तिथे आणि नदी किनारी, आणि मी कॅमेरा लावला. आणि ना, मला माहिती होतं हा ग्लिसरीन घेणार नाही, कारण एक ना फाईटचा सिक्वेन्स होता ना, त्याला ना आपले ब्लड कॅप्सूल्स असतात ते द्यायचे होते ना. हा कुठलीच गोष्ट घेत नाही, अजिबातच नाही. तर त्यामुळे मी त्याला त्या दगडाच्या इथे बसल्यानंतर सांगितलं की ना, तू तुझ्या आयुष्यातला कुठलाही प्रसंग असा आठवला जिथे ना तू प्रचंड हर्ट झाला असशील. आणि मी कॅमेरा लावला होता. मी कॅमेरामॅनला सांगितलं होतं की मी सांगितल्याशिवाय रोल नाही करायचा. आणि मी त्याच्याकडे बघत होतो आणि ते त्याचे डोळे भरायला लागले ना, म्हटलं रोल. आणि तो टक्कन पाणी मिळाले. आय एम नॉट जोकिंग. मी स्वामींना मानणारा माणूस आहे. ही गोष्ट अत्यंत खरी आहे. या पोराने जे काम केलं आहे ना, ते अत्यंत खरं आहे. 40 सेकंदाच्या रीलवर तुम्ही जाऊन जर सूरज चव्हाणला या पडद्यावर बघणार नसाल तर मला चुकीचं वाटेल. माझं म्हणणं आहे, त्या पोराची मेहनत आहे, आम्ही तर घेतलीच ना मेहनत. बरोबर. तो तर कुठून आला ना. हो हो. बरं, त्याची मेहनत जर आमच्यापेक्षा जास्त आहे. कारण काय आहे की त्याला समजतच नाही ती गोष्ट. बरोबर. आणि ती समजून घेऊन काम करायचं. बघ, आता तू प्रश्न विचारतो, कॉन्फिडन्स आलाय, पण शेवटी काय माहिती आहे ना, जी वाक्यरचना असते किंवा तो विचारांचा कॉन्फिडन्स असतो किंवा एक थॉट प्रोसेस असतो आपण बोलण्याचा, हा अनुभवाने येतो. आज मी पहिल्याच मुलाखतीला जेव्हा असं करून बोलायचो, आज 32 वर्षानंतर तो कॉन्फिडन्स आलेला आहे. मला माहिती आहे की माझं हे काम आहे आणि हे लोकांसमोर मांडायचं आहे. हा कॉन्फिडन्स देण्याचं काम आहे ना, आता रसिक प्रेक्षकांचं आहे. नक्कीच, ते नक्की देतील. ज्या पद्धतीनं तुम्ही तिघंही, अर्थात अख्खी पूर्ण तुमची टीम या सिनेमासाठी मेहनत घेतली आणि जितकं काम आतापर्यंत बाहेर आलं आहे, म्हणजे टीजर असेल, ट्रेलर असेल, गाणं असेल, त्यामध्ये ते दिसतंय की हे एंटरटेनमेंट आहे आणि निराश नाही करणार. पण मला एक गोष्ट सांग सूरज, दादानी जेव्हा तुला सांगितलं की डोळ्यात पाणी आणायचं आहे आणि काहीतरी आठव, काय आठवलं तुला तेव्हा? कुठला स्ट्रगल आठवला, कुठला संघर्ष आठवला तुझा? त्याचा अगदी त्या राहत्या घरापासून सगळ्या गोष्टी. म्हणजे आमचं आई बाप होतं ना, माझ्या आईला येड लागलेलं. ती जायची इकडं तिकडं, फिरायची, रानात डोंगरात बसायची आणि यायची पाठ 5 वाजता आणि ठक 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 दरवाजा वाजवायची. तर ती वाईट वाटायचं की आईला इतका त्रास होतोय, माझ्याकडून चुकून व्हायच. ती पाटा पाडलेला ओलुटा पाटा असतो बघा, मी ती ठेवाय गेलतो बाजूला, तेव्हा ती आईच्या पाया पाडला, तिच्या डोळ्यातनं पाणी. मला इतकं वाईट वाटलं की आईची माया वेगळीच असते, तिला कसं लागलं, मला सण नाही झालं. मग मी बी तिकडं जाऊन बसलो आत्याच्या इकडं. आत्याला म्हणलं माझ्याकडून चुकून असं झालं, मी काय करू आता, काय नको करू. मग ती म्हणली जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, कसं आहे आई नाही, आईला समजून घेते आहे. मग तिला काहीच समजत नव्हतं आणि येड लागलेलं. ती डायलेक्ट त्याच्या समोर जाऊन असं थांबायची, डायलेक्ट बेतच नव्हती. जीवाचा विचार कधीच केला नाही आईने. मग बापाचा विचार करून खसत गेली. मग ती
हे सगळं ते आठवला का बापाचं बी म्हणजे माझ्या आप्पाचं बी आठवलं ते कॅन्सल झाला त्याला गाठ आली ती गाठच उतरली ती गाठ उतरली की डायरेक्ट देवाने बोलावलं वर ते अख्खं आठवलं मग ते डोळ्यातनं पाणी आलं जो एकीकडे इतका अस्सलपणा आणि त्यात तुम्हाला अभिनय करायचा आहे खूप चॅलेंजिंग असेल तुझ्यासाठी पण याला मॅच करणं ह्याच्या एनर्जीला मॅच करणं ह्याच्या आपण विचारांना नितळपणा जो आहे त्याला ट्रू पण यामध्ये मला असं वाटतं सगळं Surrender. क्रेडिट केदार सरांचं आहे त्यांनी ते करून घेतलंय आमच्याकडून आणि मला असं वाटतं पूर्ण सरेंडर करूनच सरांना काम केलं म्हणजे मला आठवतं एक दिवस मी असं ठरवून गेले होते की आपला पहिला दिवस असतो शूटचा की आपलं असतं ना की नाही आपण प्रिपेअर होऊन गेलं पाहिजे आणि तिथे सेटवरती गेल्यानंतर सर नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलं की हां आता तुम्ही काय आहेत वाक्य आणि सरांनी पूर्ण नॅरेटिव्हच चेंज करून टाकलं त्याचं हे मला ह्याच्यात हे इमोशन हवं आहे तुझं हे असलं पाहिजे आणि मला झालं की पहिला मी काहीतरी वेगळाच विचार करून आले होते आणि त्या दिवसानंतर मी ठरवलं मी परत सेटवरती माझं काहीही ठरवून जाणार नाही आहे पूर्णपणे सर जे सांगतील ते आपल्याला करायचं आहे आणि सो मला वाटतं तेच की सूरजबरोबर काम करताना सुद्धा पूर्णपणे सरांना सरेंडर केलं की सर जे सांगतील त्यांना जे अपेक्षित आहे ते आपल्याला 100% जीव ओतून प्रामाणिकपणे तसं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करायचा आणि आम्हाला माहिती होतं की जोपर्यंत सरांना ओके टेक मिळत नाही तोपर्यंत ते ओके म्हणत नाहीत तर तो कॉन्फिडन्स होता की येस नाही सर ओके म्हणालेत म्हणजे छान झालं आहे सुरेश रिटेक व्हायचे का लिटेक व्हायचे पण वन टेक बी द्यायचं कधी कधी पण ॲक्च्युली सरांचा प्रयत्न हा होता म्हणजे त्यांनी आधीच सांगितलेलं की आपल्याला जितकं खरं करता येईल म्हणजे आपण प्रयत्न हा पूर्ण करायचा की वन टेकमध्ये आपल्याला तो शॉट द्यायचा आहे सो मोस्ट ऑफ द फिल्ममधले शॉट्स आहेत वनटेकला कौतुक होत असेलच वनटेकला कौतुक केलंच असेल रिटेकला कधी ओरडा बसलाय का वर्ल्ड नाही बसला खरं सांग पण कधी कधी चिरायचे म्हणजे त्याचं त्यांचा अवतारच आहे माझी सनाताईने सांगितलं पप्पा असं दिसतं तसं नाहीत ती फेसवर गेलं ना म्हणजे सिटिंगवर तर त्यांचा अवतार यागलाच आहे म्हणजे ती बघत नाही पुढं मागं कोण आहेत काय ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग बिक्टिंग नव्हतं मला करायची मी हाय तसंच पाहिजे होतं सरांना आणि सरांनी माझ्याकडून मस्त काम करून घेतलंय सना असायची सेटवरती हो सना आणि बेला दोघंही कारण एकतर तिसऱ्या दिवशी माझ्या हाताला दुखापत झाल्यानंतर मात्र तो प्रवास अत्यंत कठीण होता म्हणजे शूटिंग दरम्यान शूटिंग तिसऱ्या दिवशी मी पडलोय काय झालं? हा पडलो त्या एक सीन समजावत असताना मी सूरजला समजावतो जुईनी माझा हात पकडला होता आणि माझे पायरी दिसली नाही आणि मी पडलो तो खांद्यावर पडलो आणि त्याला क्रॅक गेला खांद्याला मला 125 लोकांचं युनिट दिसलं पहिल्यांदा प्रश्नच आणि मी ते त्या दिवशी तसंच मारून नेलं सगळं आणि मग संध्याकाळी एक्सरे काढला आणि मुंबईला पाठवलं कारण आम्ही सातारमध्ये वाईला शूटिंग करत होतो आणि त्यांनी सांगितलं की एक आराम करावा लागेल म्हटलं तोच करणार नाही तुम्ही आत्ता मला सांगा काय करायचं तर त्या दिवसापासून हे जे माझ्या एक नवीन दागिना मला आलाय हा तो दागिना घेऊन मिरवतोय आणि एक मला वाटतं 8 फेब्रुवारीला झालं 8 मार्चला आम्ही परत आलो शूटिंगवरून पण तोपर्यंत तो गॅप आहे ना तो वाढला होता आणि आज स्वामींची कृपा आहे की थोडं अजून वाढलं असतं तर मग कॉपरेट करावं लागलं असतं सो आत्ता काय आहे की एक खबरदारी म्हणून ही गोष्ट करतोय बस बाकी काय नाही युद्धातल्या जखमा मिरवायच्या असतात हे पण एक युद्धच होतं नाही असं मला याच्यात कुठली सिंपती घ्यायची नाही आयुष्यामध्ये कारण काय माहिती ना आपण आपलं काम करतो ना तेव्हा ना प्रेक्षक जे येतात ना ते या नटांना बघायला येतात बरोबर ते कथा बघतात आणि मग त्याच्याबरोबरचे कॅरेक्टर्स बघतात मग तुम्ही धडपडलाय तुम्ही रडलाय तुम्ही मेलाय याच्याबद्दल त्यांना काहीच सोयीसुद्धा नसतं कारण ते एंटरटेनमेंट बघायला आले त्या एंटरटेनमेंटमध्ये आपल्याकडून कुठलीही मिस्टेक होता कामा नाही कुठली एक चूक ही आणि व्हेरी डिसिप्लिन माझं युनिट असतं आणि म्हणजे मी खूप त्या बाबतीत शिस्तप्रिय आहे प्रत्येक गोष्ट त्या वेळी झाल्या ना तर मला आनंद होतो कारण काय आहे की आपण एक मराठी सिनेमा करतो मराठी सिनेमाचं बजेट आपल्याला माहिती आहे आणि त्या बरोबरीने आपल्याला हे सगळा जो डोलारा उभा केल्यानंतर जो खर्च करतो त्याचा खर्च प्रेक्षकगृहात गेल्यानंतर लोक किती येणार आहेत लोक ते बघणार आहेत की नाही असे असंख्य प्रश्न आपण उपस्थित करून तो एक डोलारा उभा केलेला असतो त्यामुळे शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे आणि ॲटिट्यूड नसावा मी माझ्या सगळ्या कलावंतांना सांगतो
बेफिकीरपणे वागायचं नाही. आणि ते काय आहे माहिती आहे ना, प्रेक्षकला ती बेफिकिरी बघतात. म्हणजे तुम्हाला खूप काही यायला लागलंय असा जो एक आविर्भाव आपण जेव्हा आणतो ना, तेव्हा एकदम प्रेक्षक हुशार असतात की अरे हे याच्या डोक्यात हवा गेली. त्यामुळे मी तुला सांगितलं ना विनोद, बाईपण नंतर मी हा मुद्दामून सिनेमा केला. माझ्या डोक्यामध्ये मला हवा जाऊच द्यायची नव्हती. मला परत रॉ म्हणजे परत शून्यापासून सुरुवात करायची होती. आणि आज मी या टीमबरोबर शून्यापासून सुरुवात करतोय. पण मला माहिती आहेत एक नंबरची लोक येणार आहेत, त्यामुळे खूप मोठा आकडा असेल तो. नक्कीच, कारण मी आता तेच विचारणार होतो खरं तर की बाईपननी ज्या पद्धतीने एक मार्क सेट केला त्याच्यानंतर पुढचा सिनेमा कोणता. आपण नेहमी हा प्रश्न, ह्याचं उत्तर स्वतः जेव्हा आपण शोधत असतो तेव्हा खूप टेन्शन पण येतं की आपण काय करायचं, काय घेऊन यायचं. आणि त्यावेळी तू झापूक झुपूक निवडलास आणि ते स्वतःला चॅलेंज केलं. नाही, आणि त्याहीपेक्षा ना एक आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट केली मी. बाईपणचं यश एवढं मिळाल्यानंतर मी एकदम वायकॉम 18मध्ये नोकरी केली आणि कलर्स मराठीचा हेड झालो. कारण माझ्या डोक्यामध्ये एकच होतं ना, हा धुरळा जो आहे ना तो कम्प्लिटली सेटल झाल्याशिवाय मला कळणार नाही मी नक्की उभा कुठे आहे. आणि जेव्हा तुमचं यश मिळतं ना, तुमचे दादा क्या बात है क्या बात है अशी करणारी भूतावळ असते ना, ती जमते आपल्या बाजूला. ती जमून द्यायची नसेल, परत सांगितलं आजोबांचे शाहिरांचे संस्कार. शाहीर साहेबांनी तीच गोष्ट सांगितली, बॉस पाय जमिनीवर नाही जमिनीच्या आत असले पाहिजेत. वा, तुम्ही जेव्हा पाय जमिनीच्या आत असताना मग वर येण्याचा काही प्रॉब्लेम नसतो. ती स्पेस देणं पण गरजेचं असतं, स्वतःवरती काम करणं पण गरजेचं असतं आणि जाणून सगळं समाज घेणं पण गरजेचं असतं. आणि त्यातूनच एक छान गोष्ट उभी राहिली आहे. आणि आमचा सूरज आता समोर येतो. खरं तो आमचा म्हणताना खरंच तो आमचा वाटतो, तो अजिबात आपल्या घरचा वाटतो. आणि हे फक्त बिग बॉस नाही, त्याच्यानंतर जे काही त्याच्यावरती तुम्ही काम करून समोर आणलं आहे त्याच्यामुळे ते घडलं आहे खरं तर. आणि हा सिनेमा पण त्या प्रेमाला पात्र ठरेल, लोक तितक्याच प्रेमाने येतील, या शुभेच्छा. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि वेळ दिलात यासाठी. थँक्यू विनोद. थँक्यू सो मच.